ऑल, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आणि आजचा खरं तर व्हिडिओचा काहीही प्लॅन असं काय केलेलं नव्हतं, पण मिशोवरून काही गोष्टी परचेस केल्या आणि ब्युटी प्रोडक्ट्स मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते. ते म्हणजे की खरं तर मार्केटमध्ये रेंज स्टार्ट्स फ्रॉम 500 to 50,000 असं प्रोडक्ट्स आपल्याला अवेलेबल आहेत. पण ना कमालीचे प्रोडक्ट्स, आपण खूप कमी रेंजचे प्रोडक्ट्स जरी वापरले ना तरी फ्लॉलेस मेकअप होतो. आणि असेच काहीसे प्रोडक्ट्स मी तुमच्यासाठी हा व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत. सो व्हिडिओ स्किप न करता कंप्लीट बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता मी 3 पाउचेस मागवलेले आहेत. खरं तर हे सेटच आहे, मिशोकडून मला रिसीव झाला आहे आणि अमेझिंग क्वालिटी. आणि जर तुम्ही आता हा आपला जो व्हिडिओ आहे स्पेशली अफोर्डेबल प्रोडक्ट्सचा आहे, त्यामुळे मग हे जे पाउचेस आहे सगळे अफोर्डेबल आहे. आय थिंक 100 अँड समथिंग किंवा मग 200 अंडर 200च हे पाउचेस मला रिसीव झालेत. आणि क्वालिटी खरंच छान आहे. याच्यामध्ये पण तुम्ही रेंज वाढवली तर आणखी क्वालिटी तुम्ही छान घेऊ शकता. पण मला याच्यामध्ये कुठलंच रिग्रेट होत नाही आहे, कारण खरंच छान आलं आहे, खूप मस्त आलं आहे. सो याला तरी तुम्ही नक्की परचेस करू शकता. आणि अशा गोष्टी असल्यामुळे काय होतं की आपल्याला गोष्टी पटकन मिळतात पण. सो येस, आता बघूया या 3 बॅग्समध्ये नेमकं मी काय ठेवते. सो फर्स्टली आपण बघूया मोठी बॅग. आता माझे केस थोडेसे कर्ली आणि थोडेसे वेवी दोन्ही पण आहे. आणि आत्तापर्यंत असं झालं की मी कधीच असं स्टायलिंग वगैरे मला नाहीच आवडत त्या गोष्टी. पण असं वाटतं ना की चल आपणही करूया, म्हणून आता अगेन मिशोवरनंच मी स्ट्रेटनर आणि हेअर ड्रायर मागवलं होतं. आणि आय थिंक इट इज ऑल्सो अंडर 200 अँड समथिंग. आणि याला 3 वर्ष झालेत, प्रॉपरली वर्क करतं आहे. मला आता ब्रँड जरी नाही आठवत तरी हे असं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि मिशोवर सर्च करा. हे आणि हेअर ड्रायर दोन्ही मिळून मला अंडर 300 आहे. सो मस्ट बाय प्रोडक्ट आहे. ज्यांना मेक मी बोल्ड वगैरे असे पॅनासॉनिक बरेचसे स्ट्रेटनर आहेत जे तुम्ही अफोर्ड जर करू शकत असाल तर वेल अँड गुड. जर नसेल करू शकत किंवा तुम्हाला असं वाटत नसेल की आपल्याला एवढं गरज आहे, सो तुम्ही याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. सो हे हेअर स्ट्रेटनर मी याच्यामध्ये ठेवते. फेस शीट मास्क्स मी याच्यामध्ये ठेवते. आणि छोट्या मोठ्या ज्वेलरीचं सामान किंवा मग बिंदी, टिकली ज्याचे बॉक्सेस आहेत ते मी याच्यामध्ये ठेवलेत. सो यामध्ये हे असं होतं आणि याच्यात बऱ्याच गोष्टी मावून जातात. आता याच्यात बऱ्याच गोष्टी होत्यात, मी त्या काढल्यात, पण तुम्ही चेक करू शकता की साईज बऱ्यापैकी मोठी आहे. आणि हा सगळ्यात मोठा पाऊच आहे. त्यानंतर येतं आपला मेन पाऊच जो की आहे मेकअपचा. आणि हा मेकअपचा पाऊच मी अनबॉक्स तर करणार आहे, पण याच्याबरोबर तुम्हाला अमेझिंग मेकअप प्रोडक्ट शेअर करणार आहे. आणि जे अंडर 600 त्यामध्ये येऊन जातात. आणि इट इज जस्ट नथिंग, कारण खूप महागडे सिरम्स, प्रोडक्ट्स, फाउंडेशन्स सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. बट तरी आपण आपलं बजेट फ्रेंडली असलं तरी छान फ्लॉलेस मेकअप करू शकतो. हेच तुम्हाला मला शेअर करायचं आहे. सो लेट्स ओपन दिस बॅग अँड क्विकली शेअर व्हॉट आय हॅव इन माय मेकअप पाऊच. सो या फर्स्ट थिंग विच आय हॅव इज, मी जसं तुमच्याबरोबर शेअर केलं की मी स्ट्रेटनिंग करणार आहे. सो स्ट्रेटनिंगसाठी हीट अँड ऑल असतं, त्यामुळे आपल्याकडे एक हीट प्रोटेक्शन स्प्रे असला पाहिजे. सो हा स्ट्रिक्सचा आहे हीट प्रोटेक्शन. आणि हा इथे 320चा आहे, पण मला हा मी डीमार्टमध्ये घेतला आहे, तर मला हा 290 ऑर समथिंग लाईक दॅट असंच आहे. सो आणखी कमी मिळालं आहे. नेक्स्ट थिंग मॉइश्चरायझर. आणि खूप मस्त मॉइश्चरायझर आहे. अगेन हेच मॉइश्चरायझर मी तुम्हाला घ्या असं म्हणणार नाही, कुठलंही थिक बेस मॉइश्चरायझर. अगेन इट्स डिपेंड ऑन युअर स्किन. तुमचं जर स्किन सेन्सिटिव्ह किंवा ऑइली असेल तर तुम्ही जेल बेस यूज करा. माझी नॉर्मल आहे, सो मी हे थिक. याची प्राईस मी सांगू शकते, आय थिंक 669ला आहे. पण मी तरी हे ऑफरमध्ये मागवलं होतं आणि मला हे आय गेस 550 वगैरे असं काहीतरी मिळालं होतं. सो या अगेन हे ब्लशचं पॅलेट आहे. हे सुद्धा आता मला कंपनी HD Pro कुठली आहे, मला हाफ अँड हाफ H&H असं आहे. छान पॅलेट आहे, आवडल्यास तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि हे सुद्धा अंडर 500 बरं का. त्यानंतर आयशॅडो पॅलेट, हे पण H&Hचंच आहे आणि अमेझिंग आयशॅडो पॅलेट आहे. आता हे बरेच वर्ष झाले हे असं पडलं की हे मधलं थोडंसं
विस्कटतं. पण हे मस्त आयशॅडो आहे. H&Hचं तुम्ही सर्च करा किंवा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन नाही मिळू शकेल. हे पण अंडर 500 आहे. सो मस्ट बाय प्रोडक्ट आहे. गो फॉर इट. त्यानंतर मस्कारामध्ये तुम्हाला खूप ऑप्शन्स मिळतात, पण हा ओके मला खूप छान काही वाटत नाही. आणि मी ऑनेस्टली माझं जर सांगायचं झालं तर मला खूप छान आजपर्यंत कुठला मस्कारा वाटलाच नाही आहे. सो मी तरी हा यूज करते. छान आहे. आणि माझे आयलॅशेस म्हणजे फार काही छान नाही आहे, फार काही वाईट नाही आहे, म्हणजे मला आवडतात. सो थोडंफार केलं की होऊन जातं. कर्लिंग वगैरे मी आयलॅशेसला करत नाही. सो अगेन हा मला असं वाटतं 500 ऑर समथिंग, पण हा पण मला एक 400पर्यंत मिळून गेला आहे. सो येस. स्पंज इट्स फ्रॉम डीमार्ट अँड 99मध्ये मला 4 स्पंज मिळाले. अमेझिंग क्वालिटी. प्लीज बाय इट. डीमार्टमध्ये खूप छान क्वालिटी आणि खूप मस्त आहेत. नक्की बाय करा. त्यानंतर आय लव्ह झुडिओ लिपस्टिक्स. म्हणजे मला प्रचंड आवडतात आणि मी झुडिओ लिपस्टिक्सची फॅन आहे. व्हेरी अफोर्डेबल, व्हेरी नाईस. आय डोंट थिंक की हे खूप लाँग लास्टिंग चालतात, पण मला खूप लाँग लास्टिंग मेकअप करायला आवडतच नाही. सो माझ्यासाठी बेस्ट आहे. अंडर 200 तिन्ही लिपस्टिक्स आहे. मस्ट बाय कलर आहेत. न्यूड आहे, काही डार्क कलर आहेत, मॅट आहेत. मस्ट बाय. त्यानंतर कन्सिलर. मला खूप डार्क सर्कल्स आहेत म्हणून मी कन्सिलर वापरते. तुम्ही स्विस ब्युटीचं वापराल तर ते यापेक्षा अफोर्डेबल मिळेल, पण मी हे याच्या आधी पण वापरले आणि मला खूप आवडलं आहे म्हणून मी हे ऑर्डर केलं. आणि इट इज आय थिंक 500ला आहे. 500 अँड समथिंग 50 ऑर समथिंग लाईक दॅट. पण मला पण हे अगेन ऑफरमध्ये मिळालं आहे आणि मला हे 500ला आलं आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट कुठलीच मी CC क्रीम अशी किंवा कुठलीच मी ना फाउंडेशन रेग्युलर बेसिसवर नाही लावू शकत. म्हणजे मी जर मेकअप करून असं 2 तास राहिले ना, मला असं वाटतं की बापरे मी काय घातलं. त्यामुळे मला नाही जमत त्या गोष्टी. आणि ट्रस्ट मी, ही क्रीम ना मला खरंच खूप सेव्ह करते. इट गिव्ज मॅट लुक आणि मला तरी खूप आवडते. व्हाईट टोन मी पावडर अजिबात यूज नाही करत, पण क्रीम ही असतेच. सो ही एक क्रीम आहे. ऑफकोर्स तुम्ही कुठलंही सनस्क्रीन वापरू शकता, पण मी ना सध्या ट्राय करते की मला कुठलं सूट होतं आहे. हे जॉयचं आहे. याच्या आधी मी ॲक्वालॉजिका यूज केलं, पण ते मला खूप खास वाटलं नाही, म्हणून मी आता जॉयचं ट्राय करते आहे. आणि हे पण खूप अफोर्डेबल आहे. 270 आहे, पण मला हे 250ला मिळालं आहे. सो तुम्ही हे सुद्धा बाय करू शकता. पण बाय करताना SPF 50 बघून घ्या. माझं हे SPF 40 आहे. सो येस. लॅक्मे. यू विल बी शॉक्ड की मी कुठलं फाउंडेशन वापरते. आय एम स्टील स्टिक ऑन दॅट ओल्ड वाईब. म्हणजे मी या फाउंडेशनला अजूनही रिप्लेस करू शकली नाही आहे. सो अगेन इट्स नॉट अ प्रमोशनल व्हिडिओ, बट प्लीज बाय इट. आणि याला प्रॉपरली जर तुम्ही मेकअप करून गेला ना तर इट गिव्स किलर लुक. येस. देन बिंदी. सो क्लचर्स, रबर बँड जे असतात असलेच पाहिजेत. मी काही ओपन हेअरवाली मुलगी नाही आहे. मला क्लचर्स लागतं आणि खूप लागतं. त्यामुळे आणि मी डोनेट पण करत असते की अच्छा तुझ्याकडे नाही आहे तर तू घे, अच्छा हे तू घे. आणि त्यानंतर मिळत पण नाही, पण आहेत. येस. त्यानंतर छोटं मोठं बॉडी लोशन वगैरे. स्क्रबचे मी पाउचेस प्रिफर करते, कारण ती क्रीम मोठी कॅरी करायला, त्यामुळे मी पाउचेस एक वापरलं, टाकून दिलं म्हणून. वॉलनट स्क्रब एव्हरी यूजचं आहे जे मी पहिल्यापासून एव्हरी यूजचं. आता मार्केटमध्ये खूप सगळे स्क्रब्स आलेत, पण आय एम स्टील स्टिक ऑन दिस स्क्रब. आणि मी मोस्टली स्क्रब नाही करत. महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा एवढंच स्क्रब मी करते. सो तुम्ही जर स्क्रब पर्सन असाल तर मी प्लीज तुम्हाला एक सजेशन देऊ इच्छिते की डू नॉट स्क्रब युअर फेस मोर दॅन ट्वाईस इन अ वीक. स्क्रब तुमचे ओपन पोर्स वाढवतं, ही गोष्टही तुम्ही लक्षात घ्या. सो डू नॉट स्क्रब युअर फेस. जेंटली मसाज एनी सीरम, एनी गुड सीरम. आय डोंट यूज एनी सीरम. सो मी खरंच माझ्या त्वचेकडे लक्ष देत नाही आहे. पण जर तुम्ही अति लक्ष देत असाल तरी थोडंसं म्हणजे थोडं जगू पण द्या स्किनला. कधी काही न लावता झोपायचं, फेस वॉश करायचा. मी तर कधी मॉइश्चरायझर पण लावत नाही. नाईट क्रीम, सीरम त्यात दूरच राहिलं. सो या. त्यानंतर लिव्ह ऑन यूज नाही करत, पण असलं पाहिजे म्हणून आहे.
मोस्ट इम्पॉर्टंट, मला पावडरचा हाच डब्बा लागतो चंदन, कारण माझ्या स्किन टोनला तो सूट होतो. सो येस, मी कुठलीच पावडर यूज नाही करू शकत. नो कॉम्पॅक्ट, नथिंग. ती ही व्हाईट टोन क्रीम आणि हे आय एम जस्ट डन. मी काही काजळ पर्सन, आयलायनर पर्सन नाही आहे. सो माझ्याकडे आहे आयलायनर आहे, पण मी नाही यूज करत अनटिल अँड अनलेस खूपच मोठ्या फंक्शनला किंवा लग्नाला चाललो आहे तो. आणि अजून एक क्लचर आहे. ही विटॅमिन सीचं एक सिरम आहे, पण मी खूपच रेअरली यूज करते ॲज यू ऑल नो. सो त्यामुळे हे पण पडून असतं, म्हणून मग मी छोटं पॅक घेतलं आहे. आणि तुम्हाला जर सवय असेल सिरम्सची तर चांगलं आहे, पण जर नसेल तर एखादं चांगल्या ब्रँडचं एखादंच सिरम वापरा. हेही पाहिजे, तेही पाहिजे, तेही पाहिजे असं करून ना, एकच स्किन आहे, एकच फेस आहे, काय काय लावणार. सो जे आहे त्याच्यामध्ये छान मोकळं हसलं तरी तुम्ही छान दिसता आणि तरी तुमच्या चेहऱ्यावर खूप छान ग्लो येतं. ही तुम्ही गोष्ट नक्की हे करू शकाल, म्हणजे ॲक्सेप्ट करू शकाल की आपण जेव्हा टेन्शन फ्री असतो ना, तेव्हा आपण ग्लो करत असतो. छान झोप झालेली असली की आपण ग्लो करतो. त्यामुळे महागडे प्रोडक्ट्सच असले पाहिजे. आणि ट्रस्ट मी महागड्या गोष्टी यूज केल्या आणि त्यानंतर हा रिव्ह्यू देते. सो ट्रस्ट मी, महाग गोष्टींमुळे तुम्हाला सौंदर्य नाही आहे. तुम्ही आतून छान फील फ्रेश केलं पाहिजे. आणि येस, चांगले प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. सो तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर मोर क्लचर्स, दॅट्स इट. आता आपण एक छोटीशी बॅग बघणार आहोत. त्याच्यामध्ये हँड्स ऑन म्हणजे पटकन घेण्यासारख्या गोष्टी. तर त्यामध्ये काय असतं की एक बिंदीचं पॅकेट, अगेन हीच क्रीम, एक बिंदी, अजून एक बिंदी, मॉस्किटो रेपेलंट आणि लिप बाम, दॅट्स इट. अँड हां, एक दोन असे छोटे छोटे इयरिंग्स की पटकन मला घालता आले पाहिजे. अँड दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल आणि यापैकी कुठलेही प्रोडक्ट्स आवडले असतील तर मी हे यूज केलेले आणि म्हणून तुमच्याबरोबर शेअर केलेत. सो तुम्ही पॅच टेस्ट जरूर घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, गरजू व्यक्तीला नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अँड दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. टिल देन, बाय बाय.